थांबा, हा व्हिडिओ स्किप करू नका. रामनवमीच्या आधी हे काही महत्त्वाचे उपाय तुम्हाला माहिती असणे खूप गरजेचे आहे. नाहीतर तुमची पूजा अपूर्ण राहू शकते. फक्त एक दिवस बाकी आहे रामनवमीला, म्हणूनच आज जाणून घ्या श्रीरामांना प्रसन्न होण्यासाठीचे 7 सोपे उपाय. पहिला उपाय म्हणजे स्वच्छता आणि शुद्धता. रामनवमीच्या दिवशी घर स्वच्छ ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. कारण जिथे स्वच्छता असते तिथेच देवांचा वास असतो. सकाळी लवकर उठा, स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला. घर आणि मंदिर पूर्णपणे स्वच्छ ठेवा. दुसरा उपाय म्हणजे रामनाम जप. सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे रामनाम जप. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हा मंत्र तुम्ही जितका जास्त जपाल तितकी प्रभू श्रीरामचंद्रांची कृपा तुमच्यावर राहील. त्यामुळे ह्या मंत्राचा जास्तीत जास्त जप तुम्ही करावा. तिसरा उपाय म्हणजे रामायण वाचन. रामनवमीच्या दिवशी रामायण वाचणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. विशेषतः बालकांड आणि सुंदरकांड. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि मन शांत राहते. चौथा उपाय म्हणजे उपवास आणि सात्विक आहार. या दिवशी उपवास करणं खूप पुण्याचं काम आहे. फलाहार करा किंवा साधं आणि सात्विक अन्न घ्या. प्रसाद म्हणून खीर किंवा फळ अर्पण करा. पाचवा उपाय म्हणजे दान आणि सेवा. रामनवमीला दान करणं म्हणजे खूप मोठं पुण्य मिळते. गरिबांना अन्न द्या, गरजूंना मदत करा. हे केल्याने प्रभू रामचंद्र खूप प्रसन्न होतात. सहावा उपाय, तर हा एक खास उपाय आहे. रामनवमीच्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करा. यामुळे घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. सातवा आणि शेवटचा उपाय म्हणजे या 3 चुका टाळा. तर रामनवमीला पूजा करताना घाई करू नका, नकारात्मक विचार ठेवू नका आणि फक्त दिखावा म्हणून पूजा करू नका. जर तुम्ही खरे रामभक्त असाल तर आता कमेंटमध्ये लिहा जय श्रीराम. आता फक्त 10 सेकंद डोळे बंद करा आणि मनापासून रामाचं नाव घ्या. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. विश्वास ठेवा, प्रभू श्रीरामचंद्र तुमच्यासोबत आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.